शिष्यवृत्तीधारक बांधकाम कामगारांसाठी या ठिकाणी सगळ्यात मोठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने आज सकाळ सकाळीच सगळ्या बांधकाम कामगारांना त्यांच्या सोशल मीडियाद्वारे दिलेली आहे. आता ज्या ज्या बांधकाम कामगारांना 2024 पासून भरलेल्या स्कॉलरशिप फॉर्मची रक्कम मिळालेली नसेल अशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आणि 2025 मधील जुलै 15 पासून सुरुवात झालेल्या स्कॉलरशिप फॉर्मची जर तुमचा फॉर्म अजूनही पेंडिंग असेल किंवा ॲक्सेप्ट होऊनही बँक खात्यात रक्कम जमा झालेली नसेल तर तुमच्यासाठी ही अपडेट आलेली आहे. बांधकाम कामगार योजना अंतर्गत शिष्यवृत्ती वाटपाची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे आणि राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये शिष्यवृत्ती जमा होऊ लागली आहे. आणि या ठिकाणी ही शिष्यवृत्ती जमा व्हायला सुरुवात झाली असून अनेक कुटुंबांमध्ये या शिष्यवृत्तीची रक्कम मिळाल्यामुळे आनंदाचे वातावरण पसरत आहे. पण ही प्रक्रिया कशी सुरू झाली आणि कोणाला सर्वात अगोदर लाभ मिळणार हे जाणून घेण्यासाठी पुढील माहिती पाहावी लागणार आहे. आता पुढची माहिती जाणून घेण्या अगोदर लवकर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता तुमच्यामधील काही कामगार मित्रांना प्रश्न पडलेला असेल की राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये शिष्यवृत्ती जमा झाली, याचा अर्थ असा काय की तुम्ही तर सांगितलं होतं किंवा तुम्हालाही माहिती असेल की कामगार योजनेअंतर्गत जी शिष्यवृत्ती असते तो जो स्टुडंट असतो त्या स्टुडंटच्या बँक खात्यावरती जमा होत नाही. जो त्या स्टुडंटची आई किंवा वडील जर बांधकाम कामगार असतील तर त्यांच्याच बँक खात्यावरती ती शिष्यवृत्ती जमा होते. असा प्रश्न सगळ्या बांधकाम कामगारांना पडलेला असेल. पण यांचा म्हणण्याचा अर्थ काय आहे की राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यामध्ये शिष्यवृत्ती जमा झालेली आहे. पण त्यांनी या ठिकाणी ही जी-आरची भाषा असल्यामुळे संपूर्णपणे खोलून सांगितलं न जाण्याचा प्रयत्न असतो. म्हणजेच प्रत्येक गोष्ट इथे खोलून सांगितली जात नाही. काही गोष्टी या समजून घेण्या गरजेच्या असतात. आता सरकारने स्पष्ट केले आहे की शिष्यवृत्तीचे जे पैसे आहेत ते पैसे टप्प्याटप्प्याने जमा केले जाणार आहेत. म्हणजेच सर्वांना एकाच दिवशी पैसे मिळणार नाहीत. आता जर तुम्ही आज हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला वाटेल की आजच आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपली शिष्यवृत्ती वाटप चालू होईल किंवा जर उद्या तुमच्या कोणाच्या शेजारी पाजारी पैसे मिळाले तर तुम्हाला वाटेल त्याच दिवशी तुम्हाला देखील तुमचे पैसे बँक खात्यावरती जमा व्हायला पाहिजे. तर असं काहीच होणार नाही. कारण सुरुवातीला काही विशिष्ट गटातील विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. पण हे गट कोणते आहेत हे पुढे आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे. म्हणजेच यांनी सांगण्याचा काय प्रयत्न केला आहे की विद्यार्थ्यांना गटा स्वरूपात पैसे वाटप होणार आहेत. म्हणजेच गट आपण कसा म्हणू शकतो, तालुका होऊ शकतो, त्यानंतर जिल्हा होऊ शकतो. शक्यतो हे होण्याचे खूप कमी चान्सेस आहेत. चान्सेस काय असतील, ज्या दिवशी त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत किंवा फॉर्म भरण्याचा एक आपण टप्पा ठेवू शकतो किंवा ज्या दिवशी विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन झालंय किंवा एक तिसरा ठेवू शकतो आपण की ज्या दिवशी कोणाकोणाचे फॉर्म ॲक्सेप्ट झाले त्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. म्हणजे ज्या दिवशी लाभ मिळेल त्या दिवसापाशी त्या विद्यार्थ्याचा ज्या दिवशी फॉर्म ॲक्सेप्ट झाला होता त्याच दिवशी ज्या ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म ॲक्सेप्ट झाले होते अशाच विद्यार्थ्यांना एक सोबत पैसे मिळणार अशी अपडेट आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण सुरुवातीला जी काही रक्कम असणार आहे ती सगळ्यांनाच मिळणार नाही. विशिष्ट गटातील विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. पण यासाठी देखील त्यांनी अट घातलेली आहे की जे बांधकाम कामगार कार्ड असणार आहे ते विद्यार्थ्याची एकतर आई असली पाहिजे किंवा वडील असले पाहिजे. या दोघांव्यतिरिक्त जर कोणी असेल तर ते विद्यार्थ्याला लाभ मिळणार नाही. कारण कामगार योजनेअंतर्गत फक्त आणि फक्त जर विद्यार्थ्याची आई किंवा वडीलच बांधकाम कामगार असतील तरच त्यांना लाभ हा दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे एका रेशन कार्डवरती तुम्ही 2 ते 3 कामगार असले तरी चालेल. पण एका कामगाराच्या नावावरती फक्त पहिले या ठिकाणी 2च अपत्य लाभ घेऊ शकतात असं आपल्या सरकारने सांगितलेलं आहे. आणि यामध्ये एक छोटीशी सूट दिलेली आहे की समजा तुम्हाला पहिलं अपत्य झालं आणि दुसऱ्या अपत्याच्या वेळेस जर 2 जुळे मुलं किंवा मुली झाली किंवा मुलगा मुलगी झाली तर त्या ठिकाणी देखील पहिल्या अपत्याला लाभ मिळेल आणि नंतर झालेल्या 2 जुळ्या अपत्यांना देखील लाभ मिळेल अशी आपल्या सरकारने या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी अट घातलेली आहे. आशा करतो सरकारने घातलेली ही अट तुम्हाला कळणार आहे. पण आता आपण सर्वप्रथम जाणून घेऊया
की काही विशिष्ट गटातील विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार. पण ते गट कोणते आहेत आपल्यालाही त्यांनी पुढे सांगण्याचा प्रयत्न केलाय. आपण सर्वप्रथम ते गट जाणून घेऊया, त्यानंतर पुढील माहिती घेणार आहोत. आता या ठिकाणी सध्या 16 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन शिष्यवृत्ती वाटप सुरू आहे. म्हणजेच आपल्या राज्यातील सगळ्यात अगोदर 16 जिल्हे हे घेतलेले आहेत. आता जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की कोणकोणती 16 जिल्हे आहेत, तर तुम्ही आत्ताच व्हिडिओला लाईक करून आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन की कोणती 16 जिल्हे आहेत, तालुके आहेत, विद्यार्थ्यांची नावांची लिस्ट देखील पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. पण तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट राहणं गरजेचं आहे. कारण जेव्हा मी तो व्हिडिओ टाकेल, तो सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळावा. मी व्हिडिओ टाकलाय म्हणून ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं, यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं आणि बाजूला जी घंटा होणार आहे ती घंटा देखील दाबली पाहिजे, तरच तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळणार आहे. आता यामध्ये ज्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली आहे त्यांनाच सर्वात आधी लाभ मिळणार आहे किंवा मिळायला सुरुवात झालेली आहे. पण बाकी अर्जांची स्थिती काय आहे आणि त्यांना पैसे कधी मिळतील याची माहिती पुढच्या भागात आपल्याला त्यांनी दिलेली आहे. म्हणजेच जी-आरच्या पुढच्या पॅराग्राफमध्ये दिलेले आहे. आपण ते देखील जाणून घेणार आहोत. पण कोणीही 16 जिल्ह्यांमध्ये आपला जिल्ह्याचं नाव आलं नाही तर कोणीही चिंता करण्याची गरज नाही. कारण ह्या टप्प्यामध्ये हे पहिले 16 जिल्हे असणार आहेत. पण आणि त्यानंतर जो 1 ते 1.5 महिन्यांनी पुढचा टप्पा होईल, त्यामधील पुढील 36 जिल्ह्यांपैकी बाकीचे उरलेले जिल्हे घेण्यात येतील. पण या ठिकाणी त्यांनी आपल्याला काय सांगितलंय की बाकी उरलेले जे अर्ज असणार आहेत त्यांची स्थिती, म्हणजेच त्यांचा स्टेटस काय असणार, पेंडिंग असणार, ॲक्सेप्ट असणार की डिसअप्रूव्ड असणार, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही स्थिती काय आहे, किंवा जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि त्यांना पैसे कधी मिळणार का मिळणार की नाही याची माहिती देखील त्यांनी आपल्याला लगेच याच जी-आरमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की जेणेकरून कामगारांचं कुठल्याही प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे गैरसमज होणार नाही आणि त्यांना व्यवस्थितरित्या सरकारतर्फे हा लाभ मिळणार आहे. आता ज्यांचे अर्ज अजूनही तपासणीत आहेत त्यांना थोडा उशीर होणार आहे. म्हणजेच ज्या ज्या कामगारांचे अर्ज पेंडिंग आहेत किंवा पेंडिंग म्हणण्यापेक्षा त्यांचा आत्ताच 15 दिवसांच्या अगोदर 15 दिवस अगोदर जर त्यांचं पडताळणी कागदपत्रांची झाली असेल किंवा व्हेरिफिकेशन 15 दिवसांच्या आत झालेला असेल मागील, तर त्यांच्यासाठी थोडासा उशीर होऊ शकतो. मात्र शासनाने स्पष्ट केलं आहे की कोणत्याही पात्र विद्यार्थ्याला वंचित ठेवले जाणार नाही आणि प्रलंबित अर्जांची प्रक्रिया किती दिवसात पूर्ण होईल आणि पैसे खात्यात कधी जमा होतील हे जाणून घेण्यासाठी पुढील पॅराग्राफमध्ये माहिती दिलेली आहे. म्हणजेच ज्यांचे फॉर्म प्रलंबित म्हणजेच पेंडिंग आहेत किंवा अर्जाची प्रक्रिया म्हणजेच त्यांच्या अर्जाची प्रोसेस किती दिवसात पूर्ण होईल आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांनी केलेला जो अर्ज आहे त्या अर्जाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल या संदर्भात देखील सरकारने आपल्याला माहिती दिलेली आहे, की जेणेकरून कुठल्याही प्रकारे कामगाराची गैरसमजणूक किंवा गैरसोय व्हावी नाही. आता या ठिकाणी काय सांगितलंय की शासनाने या योजनेसाठी खास वेळापत्रक तयार केलेले आहे आणि काही दिवसातच उर्वरित जिल्ह्यामध्ये म्हणजेच हे 16 जिल्हे सर्वात अगोदर वाटप होईल. त्यानंतर या 16 जिल्ह्यातील जे कामगार राहतील किंवा जे विद्यार्थी राहतील त्यांचा जो लाभ असणार आहे तो लाभ बंद करण्यात येईल आणि पुढील उरलेल्या 36 जिल्ह्यांपैकी तो लाभ दिला जाईल. आणि याचं एक खास वेळापत्रक तयार केलेलं आहे की जेणेकरून पुढील काही दिवसांमध्ये उर्वरित जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पण अचूक तारीख आणि कोणत्या जिल्ह्यांना सर्वात अगोदर लाभ मिळणार आहे हे शेवटपर्यंत वाचल्याशिवाय समजणार नाही. पण सरकारने हा जो जी-आर आहे येथेच संपवलेला आहे आणि जर तुम्हाला शेवटपर्यंत वाचल्याशिवाय समजणार नाही असं सांगितलंय म्हणल्यावरती अजून एक लवकरच 2 ते 3 दिवसांमध्ये एक सुधारित जी-आर आपल्यापर्यंत येईल, ज्यामध्ये अचूक तारीख आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर म्हणजे कोणते 16 जिल्हे असतील त्या 16 जिल्ह्यांची नावं आणि स्वतः कामगारांची नावं त्या जी-आरमध्ये सर्वात अगोदर लाभ मिळणाऱ्यांची नावं सगळ्यात अगोदर त्यावरती प्रिंट होऊन येतील. आणि हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला देखील शेवटपर्यंत वाचावं लागणार आहे आणि आपल्या चॅनलवरती शेवटपर्यंत अपडेट राहावं लागणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच आपण माहिती जाणून घेऊया. पुढील माहिती जो त्याचा नेक्स्ट पार्ट येणार आहे त्यामध्ये पाहूया. पण चॅनलवरती सगळ्यांनी अपडेट राहा, लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तो आपला पार्ट 2चा व्हिडिओ येईल तो सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल.
आता या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. जर तुमचे प्रश्न खरंच बरोबर असतील तर त्यांचं उत्तर दिलं जाईल आणि पुढील व्हिडिओमध्ये त्याबद्दल चर्चा केली जाईल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.